आता मीरा वृंदावनाकडे निघाली आणि तेही पुष्करहून चालत चालत. तिने चित्तोडहून कोणतंही सामान आपल्याबरोबर घेतलं नाही. सासरचं कोणतंही सामान, अगदी एक काडीसुद्धा तिकडची घेतली नव्हती. आणि तशीच आपल्या गिरीधर गोपालला घेऊन आपल्या 4 दासींबरोबर ती चालत चालत पुष्करहून निघाली होती. वृंदावनापाशी पोहोचायला तिला अनेक महिने लागले. पण जेव्हा वृंदावनाची सीमाजवळ चाललेली बघितलं, दुरूनच नमस्कार केला आणि जशी सीमाजवळ आली, जशी वृंदावनाजवळ मीरा आली, तिथे तर तिचं भानच हरपून गेलं. जिथे साक्षात श्रीकृष्णाचे चरण पडलेले आहेत, तिथे मीरा पाय बरं कशी ठेवेल? त्या जमिनीवरून ती चालणार तरी कशी? ती अक्षरशः धुळीत लोटांगण घालत 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 लोळत लोळत ती वृंदावनामध्ये आलेली आहे. तिथे चौकशी केली, इथे कोण महापुरुष आहेत, कोण संत पुरुष आहेत. जीव गोस्वामींचं आपण मागे पाहिलं की 6-7 संतांची तिच्यावर कृपा झाली. 7. मग त्यातले शेवटचे हे जीव गोस्वामी संत, त्यांच्याविषयी मीरेला कळलं की या ठिकाणी जीव गोस्वामी मोठे अधिकारी आहेत, सत्पुरुष आहेत आणि ते चैतन्य महाप्रभूंचे पार्षद आहेत. त्या जीव गोस्वामींना भेटायला ती गेली. त्यांनी तर आपल्या आईला सोडल्यास कुठल्याही स्त्रीचं मुख पाहिलं नव्हतं आजवर. संभाषण तर दूरच, कधीही स्त्रियांना भेटणं नाही की बोलणं नाही, अशा पद्धतीने ते वृंदावनामध्ये राहत असत. मीरेनी जेव्हा जीव गोस्वामींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली त्यांच्या सेवकांपाशी, तेव्हा सेवक म्हणाले की ते कोणत्याही स्त्रीचं दर्शन करत नाहीत, भेटत नाहीत स्त्रियांना. मीरेच्या तोंडून सहजच उद्गार बाहेर पडले, मला तर एका श्रीकृष्णा वाचून कोणी पुरुष दिसत नाही, माहिती नाही. सर्व जीव त्याच्या गोपीच मला वाटतात. आणि हे उपहासाने ती अर्थातच बोलली नव्हती, सहज उद्गार तिच्या तोंडातून बाहेर पडले होते. हे वाक्य मीरेच्या तोंडून आत बसलेल्या जीव गोस्वामींनी ऐकलं मात्र, आणि त्यांनी पूर्वी चिकाचे पडदे असायचे, तो पडदा सरकवला आणि मीरेला आत येण्याची आज्ञा केली. सेवक आश्चर्यचकित झाले, कारण ही पहिली स्त्री अशी होती की जीव गोस्वामी तिच्याशी आता बोलतील. जीव गोस्वामी म्हणाले, खरंच खरंच म्हणाली मीरा, आणि भगवत चर्चा करायचे मीरेशी. मीरेनी त्यांना 2 प्रश्न विचारले की वृंदावनात आल्यावर इथली राहणी कशी असावी. जीव गोस्वामींनी सांगितलं, इथे वृंदावनामध्ये युगल उपासना असते. इथली उपासना म्हणजे राधा राणीची उपासना. कृष्ण तिचे अंकित आहेत, राधेचे. एकट्या कृष्णाची उपासना इथे होत नाही. मीरेनी विचारलं होतं, मग सेवा काय करू वृंदावनात राहून? तर त्यांनी सोहनी सेवा सांगितली होती. सोहनी सेवा म्हणजे झाडून काढणे. तर निधिवनामध्ये मुक्त संचार असायचा राधाराणीचा आणि कृष्णाचा. दर रात्री तिथे रासक्रीडा चालायची. तर ती सेवा किंवा त्या निधिवन संपूर्ण झाडून काढण्याची सेवा मीरेनी घेतली. मीरेबरोबर 3-4 दासी होत्याच. मीरेला ही सेवा प्राप्त झाल्यानंतर त्यांनी नवीन झाडू आणला. निधिवन पाहिलं मीरेनी आत जाऊन. अत्यंत मोठे मोठे वृंदावनच ते, तुळशीचे मोठे मोठे वृक्ष झाले होते आणि त्यात छोटी छोटी राधा माधवाची चरण पावलं होती. तिने ती धूळ आपल्या माथ्याला लावली. आता ती चरण पावलं ती झाडून काढणारच नव्हती, शक्यच नव्हतं. मीरेचे केस खूप लांब आणि दाट होते, ती ते गुंडाळून ठेवायची. आज तिने ते केस सोडले आणि आजपासून अखंड 25 वर्ष निधिवन केसांनी झाडायची. रोज निधिवन झाडून काढायची. असं 25 वर्ष तिने ती सेवा केली होती. जीव गोस्वामींना दुसराही प्रश्न तिने विचारला होता आल्या आल्या,
की मला गौर कथा ऐकायची आहे. मला तर त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती, पण मला ते शक्य झालं नाही. तर त्यांच्याबद्दल तुम्ही कथा ऐकवाल का? त्यांनी मीरेला अनेक वर्षांपर्यंत गौरकथा ऐकवली. आता तिला कळून चुकलं होतं की चैतन्य महाप्रभू हे कोणी संत नसून ते साक्षात राधा आणि कृष्ण मिलित अवतार आहेत. प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि राधा यांची मिलित तनू आहे. प्रगाढ श्रद्धा बसली त्याच्यावर तिने पदही रचलंय. गौर चैतन्य महाप्रभूंवर पद सुद्धा रचलंय. सेवा करता करता 25 वर्ष झाली होती. एक दिवशी मीरेला स्वप्न पडलं. मीरा, कृष्णाने साक्षात येऊन सांगितलं होतं, मीरा तू इथे राहू नकोस, आता तुला द्वारकेला जाण्याची वेळ आली आहे. तिला या स्वप्नाचा अर्थ काही कळेना. मी किती ठिकाणं फिरून आले, आता वृंदावनातच माझा शेवट व्हावा अशी माझी नितांत इच्छा आहे. मग का बरं कृष्ण असे सांगतायत मला? का बरं गिरीधर गोपाल असे सांगतायत? हे स्वप्न तिने जीव गोस्वामींनी सांगितलं. जीव गोस्वामींनी पुन्हा तेच उत्तर दिलं की इथे राधा आणि माधव यांची उपासना चालते. इथे राधा राणी त्यांची पत्नी आहे आणि तू त्यांना पती रूपानी वरलेलं आहेस. तू त्यांची पत्नी आहेस. तर तुला द्वारकेला त्यांनी बोलवलंय, तर पत्नी रूपात तुझा तिथे स्वीकार नक्की होणार आहे. हे त्यामधलं गुपित आहे. आता चालतच या चारही दासी आणि मीरा चालत चालत वृंदावनहून द्वारकेला आल्या. त्यावेळेस मीरेचं वय होतं 60-62, 60च्या वरच होती, 62-65 वय असावं. तिथेही ती राहिली. 62 असावं. तिथेही ती राहिली. 4-5 वर्ष तिथे राहून तिने सेवा केली. दरम्यानच्या काळात जेव्हा मीरेनी चित्तोड सोडलं होतं, त्या काळात काय घडलं बघू. मीरेला चित्तोड सोडल्यानंतर 3-4 महिन्यानंतरच विक्रमसिंग अत्यंत हालामध्ये त्याचे दिवस गेले. एके रात्री तर त्याच्या डोळ्यांमध्ये, त्याच्या तोंडामध्ये जळते निखारे घालण्यात आले आणि त्याला ठार मारलं गेलं झोपेत असताना. तसंच झालं हांडीबाई आणि उदाबाईचं. जळून मेल्या त्या. आणि त्राहिमाम समाजाची पण दशा झाली. पाऊस पडेनासा झाला, अवर्षण झालं, दुष्काळ पडला आणि खूप वाईट प्रजा जन्माला येऊ लागली. असं का होतंय? पुढच्या पिढीने विचारल्यानंतर कळलं की इथे संत यांचा छळ झालाय, संतांचा छळ झालेली भूमी आहे ही. आणि मग तात्काळ त्या ज्या संतांचा छळ झालाय त्यांना माफी मागितली तरच याचं कल्याण आहे असं सांगण्यात आलं. ही खूप जुनी गोष्ट जरी झाली होती, 25 वर्षाला उलटून गेले होते, त्राहिमाम झाली होती तिकडची प्रजा. आता इथे तिच्या माहेरी सुद्धा जयमल जो होता तिचा भाऊ, तो तिला भेटायला आला द्वारकेला. तो म्हणाला, ताई आधी तर बघितलं द्वारकेत कुठे आहे मीरा. आणि मीरा भेटल्यानंतर मात्र तिला खूप विनवणी केली आहे की चित्तोडला असं असं झालंय, तर तिथे आपल्याला जावं लागेल, तिथे त्यांचं संरक्षण करावं लागेल. जनता त्रासली आहे, पिडली आहे. मीरा तर म्हणाली की मी निघतानाच सगळ्यांना क्षमा करून टाकली होती, कोणाचेच अपराध पोटात ठेवले नव्हते. अगदी मुक्त कंठाने मी क्षमा केली होती. नाही ताई, आपल्याला जावंच लागेल. तू फक्त एकदा चल इथे चित्तोडला, मग तिथून पाहिजे तर पुन्हा ये द्वारकेला, पण एकदा तरी चल, तुझे पाय लागू दे त्या भूमीला, म्हणजे त्या भूमीचा उद्धार होईल, सगळ्यांचं संकट निवारण होईल. ती म्हणाली, मला हे श्रीकृष्णाला विचारावं लागेल. एके दिवशी द्वारकेच्या प्रांगणामध्ये मंदिरात मोठ्याने मीरा कीर्तन करत होती, नृत्य करत होती, भारावून गेली होती. अनेक लोक तिथे उपस्थित होते. नृत्य करता करता मीरेचं तर भानच हरपून गेलं होतं.
आणि 5-6 तास नृत्य करून करून मीरा इतकी तद्रूप झाली होती आणि क्षणार्धात गाभाऱ्यामध्ये तिने प्रवेश केला. घंटा वाजू लागल्या सर्वत्र आपोआप मंदिराच्या, आणि बघता बघता एक तारी तिने सखीला दिली, आपल्या दासीला. आणि जी ती आत गाभाऱ्यामध्ये आत गेली, आतून दार बंद केलं, गाभाऱ्यात कोणीच नव्हतं. खुणावत होते जणू श्रीकृष्ण तिला, मीरा ये म्हणून. गाभाऱ्यामध्ये ती आत प्रवेश करताच सगळेजण म्हणाले, मीरा 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 मीरा, मीराबाईसा मीराबाईसा. थोड्या काळाने दार उघडून पाहतात तर कोणी नव्हतं तिथे. फक्त मीरेची चुंदरीचा एक जो धागा होता किंवा एक पदर होता चुंदरीचा, तो श्रीकृष्णाच्या छातीपर्यंत आलेला होता. सशरीर मीरा कृष्णामध्ये सामावली होती. मीरेचं वर्णन करणं अतिशय कठीण, शब्दांमध्ये बांधू शकतच नाही. पण तरी जी काही सेवा झाली ती मीरेला श्रीकृष्णाला अर्पण. श्रीराम.